स्वागत करते। आज आमच्या काव्या मॅडम मस्त आवरून बसलेल्या आहेत। त्यांचा प्लॅनिंग आहे मॉलमध्ये जायचा आणि तिचे पप्पा अजून आलेले नाही आहेत। आता 7:30 होतील थोड्या वेळात आणि काव्याला जायचं आहे मॉलमध्ये। सो आम्ही जस्ट आवरून मस्तपैकी बसलेलो आहोत, तिच्या पप्पांची वेट करतोय। जे लास्ट टाइम मी व्हिडिओ टाकलेला होता फोनिक्स मॉल जो वाकडला झालेला आहे, सो तिथेच आम्हाला आज जायचं आहे। तिथे आम्ही फन सिटीमध्ये सबस्क्रिप्शन घेतलेलं होतं, सो त्यामुळे आता 1 मंथ होत आलेलं आहे आणि 1000चं ते सबस्क्रिप्शन होतं। तर त्यामुळे आज विचार करतोय की तिथे जाऊन थोड्या वेळासाठी का होईना पण काव्याला तिथे थोडंसं खेळायला वगैरे मिळेल। सो लेट्स गो। आता काव्याचे पप्पा आल्यानंतर आम्ही निघणार आहोत। सो ब्लॉग पूर्ण पहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब। ही पिंक कलरची जी सॅग आहे ती रेणू माऊनी काव्यासाठी स्पेशली गिफ्ट पाठवलेलं आहे। सो ती बॅग यूज करण्यासाठी सुद्धा खूप एक्सायटेड होती। आणि आता आम्ही पोहोचत आहोत मॉलच्या जवळ।
तर आता 9:30 वाजलेले आहेत आणि काव्याला फ्रेंच फ्राईज खायचे होते. मॅडमची फरमाईश होती. तर आता आम्ही या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. हे मॉलच्या अगदी अपोजिट साईडला आहे. मॉलमध्ये आम्ही काहीच नाही खाल्लेलं. डिरेक्टली आम्ही इथे आलो आणि जाताना ॲक्च्युली ती म्हणाली की मला फ्रेंच फ्राईज खायचेच आहेत. सो त्यामुळे म्हटलं की जाऊ देत इथे थांबूयात. सो आत्ता जस्ट मी आत्ता घरी आलेली आहे. अँड हा होता माझा आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असतील. सो प्लीज, आम्ही तिथे थांबलो होतो मॉलच्या बाहेर, बट तिथे नाही बसलो आम्ही, म्हणजे खाण्याची इच्छाच नव्हती. तिथे वास खूप येत होता. सो आम्ही विचार केला की घरीच पार्सल घेऊन जातो आणि खाऊयात म्हणून. बट काव्याला फक्त फ्रेंच फ्राईज घेतले मी, कारण तिला ते हवे होते, खायचे होते. आणि बाकी आम्ही दोघांचे पण घरीच आम्ही फुल जेवण केलेलं होतं आणि मलाही फारशी भूक नव्हती. सो आम्ही काही बाहेर खाल्लेलंच नाही आहे. काव्या आता फ्रेंच फ्राईज खाती आहे. सो हा होता आजचा ब्लॉग. अँड आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असतील. प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला वगैरे. सो पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये परत एकदा भेटूयात. चला बाय.